सुतारवाडी केवनाळे दरडग्रस्त ग्रामस्थांचे आत्मदहन आंदोलन मागे, नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्तक्षेपामुळे दिलासा। आपली माती आपली माणसं संघटनेला आलेले यश। पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी केवनाळे येथील दरडग्रस्त ग्रामस्थांनी गेल्या काही वर्षापासून आपल्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सातत्याने लढा दिला आहे। 2021 साली आलेल्या महाप्रलयात या भागातील अनेक घरे नष्ट झाली होती। काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले होते। शासनाने तात्पुरत्या स्वरूपात मदत दिली, कंटेनर स्वरूपात निवारा उपलब्ध करून दिला। शासनाने या जागी मराठी शाळा, व्यायामशाळा, सभागृह, अंगणवाडी, बस स्टॉप, डांबरी रस्ते या नागरी सुविधा केल्या। मात्र 4 वर्षानंतर ही पक्की घरे न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती। या पार्श्वभूमीवर आपली माती आपली माणसं या संघटनेच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। शासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त झालेल्या सुतारवाडी व केवनाळे ग्रामस्थांनी प्रशासकीय इमारतीसमोर चिता रचून आत्मदहन करण्याची तयारी सुरू केली होती। परंतु स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्तक्षेपामुळे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। प्रांताधिकारी नरेंद्र ओमासे, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, पोलादपूर API आनंद रावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख अनिल मालुसरे व आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक श्री राज पार्टे व अध्यक्ष निलेशदादा कोळसकर यांच्या उपस्थितीत ही चर्चा पार पडली। ग्रामस्थांचा ठाम आग्रह होता की निर्णय त्यांच्या डोळ्यादेखत आणि त्याच ठिकाणी घेण्यात यावा। त्यानुसार नामदार भरतशेठ गोगावले स्वतः घटनास्थळी आले आणि ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या। चर्चेअंती नामदार गोगावले यांनी महत्त्वाची घोषणा केली की दरडग्रस्त सुतारवाडी 44 घरे व केवनाळे 128 घरे या दोन्ही गावातील बाधितांसाठी शासनाकडून प्रत्येकी 2.5 लाख रुपये व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त 10 लाख रुपये असा एकूण 12,30,000 रुपयाचा निधी मिळवून येणाऱ्या एका वर्षात चांगल्या दर्जाची घरे उभारली जातील असा शब्द दिला। या घोषणेनंतर आपली माती आपली माणसं संघटना, ग्रामस्थ व आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आंदोलन मागे घेतले। याच ठिकाणी नारळ फोडून भूमिपूजनही करण्यात आले व नामदार भरतशेठ गोगावले तसेच संपूर्ण प्रशासनाचे आभार मानण्यात आले। ही बैठक आणि निर्णय ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण संघर्षाचा आणि संघटित प्रयत्नांचा विजय ठरला आहे। यामध्ये आपली माती आपली माणसं संघटनेचे योगदानही महत्त्वपूर्ण राहिले। नामदार भरतशेठ गोगावले, प्रांताधिकारी नरेंद्र ओमासे, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती घाट, पोलादपूर API आनंद रावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख अनिल मालुसरे, आपली माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक श्री राज पार्टे, अध्यक्ष निलेशदादा कोळसकर व साखर सुतारवाडी व केवनाळे येथील शेकडो ग्रामस्थ ही घटना प्रशासन आणि जनतेमधील संवादाचा उत्कृष्ट नमुना ठरली असून येत्या काळात या आश्वासनांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। ह्या ज्या मंडळींची गेली 4 वर्षाची परवड आहे ती या महाराष्ट्र शासन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि 1 वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून देण्याचा जो शब्द दिला आहे तो पूर्ण त्याच्याबद्दल हे श्रीपद देतो, तुला हे मान्य करून घ्या। निर्माण झाली, आता होता सगळे एकत्र आलेत, सगळे एक विचार झाला, एक मत झालं। जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली। शासनाच्या माध्यमातून इथं जे काय 18 सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी। आता राहिलेला प्रश्न शासनाने 2,30,000 रुपये पण देऊ केलेले आहेत, परंतु ग्रामीण भागातलं घर हे 2,30,000 रुपयामध्ये नाही होऊ शकत। त्याचं कुटुंब मोठं असतं, शेतीवाडीवाला आहे, गुरंढोरंवाला आहे, या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं। मधल्या काळात एक मिटिंग झाली, आत्ता एक मिटिंग आणि आत्ता शिंदे साहेबांच्या PAना फोन करून मी वेळ घेतोय आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतोय आणि त्यांना 10 लाख रुपये आणि प्लस 2,30,000 रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज शिंदे साहेबांनी जर मोठं मन करून अजून काही जर वाढून दिलं तर अतिउत्तम। त्या नवलाईला मी साकडं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं, परंतु आमचे प्रांत, तहसीलदार, आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते, पदाधिकारी, माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले, ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या 4 वर्षापासूनचा तडीच नेतोय। केवनाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा
जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील.